कुठलचा जरी व्हिडिओ काढून ते दाखवायचा प्रयत्न करताय, तुम्हाला त्याची लाज लज्जा काय वाटते का? या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का? सुसंस्कृत असलेले तुम्ही ही अशी नीच पातळी गाठता, याच्यामुळे तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते. परंतु एक लक्षात ठेवा, हे सगळे जण फक्त आणि फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्न ते आहेत. जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदेची जवळपास होती त्या ठिकाणी. जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं, परंतु असलेली अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागेच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार, कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न. भविष्यवाणी केली होती की लवकरच ते आमच्या सोबत येतील, राजीनामा जयंत पाटलांचं म्हणावं का? आता त्याचा आता निर्णय कधी काय घेतायत हे एकदा त्यांना विचारा. परंतु एक निश्चित आहे, आता जयंत पाटलाची जी काय घुसमट होत होती ती आता थांबली असावी. आमंत्रण आहे त्यांना, तुमचं आमंत्रण आहे त्यांना. त्याचा निर्णय आता हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. रोहित पवारांना नोटीस आली आहे. अहो येऊ द्या ना, मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो विरोधी पक्षात